तर भारताच्या फौजदारी न्यायप्रणालीमध्ये एक खूप मोठा बदल होतोय. जवळजवळ 50 वर्ष जुना जो कायदा होता तो आता मागे पडतोय आणि त्याची जागा एक नवी संहिता घेतेय. चला तर मग हा जो मोठा बदल आहे तो नेमका काय आहे हे जरा सोप्या भाषेत समजून घेऊया. जरा विचार करा, हा बदल किती मोठा आहे. तब्बल 50 वर्ष जुनी फौजदारी प्रक्रिया संहिता पूर्णपणे नव्याने लिहिली गेलीय. हे फक्त काही नावातले बदल नाहीत, तर न्यायप्रणालीच्या मूळ संरचनेच केलेला हा एक मोठा बदल आहे. मग साहजिकच प्रश्न येतो की एवढा मोठा बदल करण्याची गरजच का पडली? याच्या मागे नक्की कोणती उद्दिष्टे आहेत आणि यातून काय साध्य करायचं आहे? आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपण या 5 मुख्य मुद्द्यांवर बोलणार आहोत. ही नवीन नियमावली काय आहे? या सुधारणांमागची उद्दिष्टे काय आहेत? नेमके कोणते महत्त्वाचे बदल झालेत? या बदलांमध्ये जुनं काय टिकवून ठेवलंय आणि अर्थातच पुढे काय होणार आहे? चला मग सर्वात आधी या कायदेशीर बदलाच्या अगदी मुळाशी जाऊया आणि समजून घेऊया की हे सगळं करण्यामागे नक्की विचार काय होता. आणि गंमत म्हणजे या नवीन कायद्याचा उद्देश फक्त सरकारी धोरणांपुरता मर्यादित नाहीये, तर तो शैक्षणिक आणि कायदेशीर वर्तुळातही अगदी स्पष्टपणे मांडण्यात आलाय. तर या नवीन संहितेची उद्दिष्टे अगदी स्पष्ट आहेत. दिल्ली विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार या बदलांमागचं मुख्य ध्येय आहे न्यायप्रणालीला अधिक सोपं, अधिक कार्यक्षम आणि वेगवान बनवणं. म्हणजे सोप्या प्रोसिजर्स असाव्यात, गंभीर गुन्ह्यांमध्ये फोरेन्सिक तपासावर जोर दिला जावा, केसचा निकाल लवकर लागावा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांना न्याय सहज मिळावा. बरं, ही ध्येय तर खूप चांगली आहेत, पण ती साध्य करण्यासाठी कायद्यात नक्की कोणते ठोस बदल केले गेले आहेत? चला ते पाहूया. आता हे बदल ना असे सरळसोट नाहीयेत. यात वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही जुन्या कलमांना फक्त नवीन नंबर दिलाय, काही कलमं जी आता कालबाह्य झाली होती ती काढूनच टाकली आहेत, आणि हो, काही एकदम नवीन संकल्पना यात जोडल्या आहेत. याची काही उदाहरणं बघितली की लगेच लक्षात येईल. जसं की महानगर क्षेत्रांशी संबंधित कलम 8 ते आता काढून टाकलंय. वॉरंटशिवाय अटक करण्याच्या अधिकारांबद्दलचं जे महत्त्वाचं कलम 41 होतं ते आता झालंय कलम 35. आणि एक खूप महत्त्वाचा बदल म्हणजे मृत्यूदंडाच्या शिक्षेमध्ये दयेच्या अर्जासाठी आता एक नवीन स्वतंत्र कलम 472 जोडण्यात आले. पण थांबा, याचा अर्थ असा नाही की सगळ्यांचा सगळं बदलून टाकलंय. नाही, असं नाहीये. हा नवीन कायदा म्हणजे एक प्रकारचा विकास आहे, संपूर्ण क्रांती नाही. काही मूलभूत तत्त्व तशीच ठेवण्यात आली आहेत. म्हणजे कायद्यात एक सातत्य राहावं यासाठी जुन्या कायदेशीर चौकटीतल्या काही महत्त्वाच्या गोष्टी जाणीवपूर्वक कायम ठेवण्यात आल्या आहेत. याचं सगळ्यात उत्तम उदाहरण म्हणजे सेव्हिंग क्लॉज. दोन्ही कायद्यांमध्ये याची शब्दरचना बघा, अगदी सारखी आहे. याचा अर्थ काय? तर जे विशेष आणि स्थानिक कायदे आहेत त्यांना मिळालेलं संरक्षण या नवीन संहितेतही तसंच कायम राहणार आहे. हे कायदेशीर सातत्य राखण्याचं एक स्पष्ट उदाहरण आहे. बरं, हे सगळं झालं कायद्यातल्या बदलांबद्दल. पण आता आपण भविष्याकडे पाहूया. या कायदेशीर बदलांचा प्रत्यक्ष जमिनीवर काय परिणाम होईल? ह्या कायद्यासमोरील मूळ आव्हान हेच आहे. एका बाजूला आहेत तपास यंत्रणांच्या गरजा आणि दुसऱ्या बाजूला आहेत आरोपींचे हक्क. या दोघांमध्ये एक योग्य संतुलन साधणं हेच या कायद्याचं अंतिम उद्दिष्ट आहे. पण सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की कागदावर झालेले हे बदल प्रत्यक्षात परिवर्तन घडवून आणतील का? सामान्य नागरिकांना न्याय मिळण्याच्या प्रक्रियेत खरंच काही फरक जाणवेल का? याचं उत्तर तर आपल्याला येणारा काळच देईल.